आज आपण जर्नलचा शेवटचा प्रॉब्लेम बघतोय. 12वा प्रॉब्लेम आहे. तुमच्या वर्कबुक मध्ये पण आहे. सर्वांनी सोडवले ना प्रॉब्लेम वर्कबुक मध्ये? बघा 12 नंबरचा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आहे. एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द जर्नल ऑफ विशाल कॉम्प्युटर्स बिटको चौक नाशिक रोड नाशिक फॉर द फायनान्शियल इयर 1/4/1992 ते 31/3/93. 1/4/92 ते 31/3/93च्या काळातला हा जर्नलचा प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला विशाल कॉम्प्युटर बिटको या संस्थेच्या जर्नल मध्ये आपल्याला सोडवायचा. मग पहिलीच एंट्री 1/4/17 कमाज बिझनेस विथ कॅश 1,50,000 1,50,000 आणून बिझनेस सुरू केला. बर, बिझनेस सुरू केला. मग काय म्हणून पैसे आणले तर आपण कॅपिटल म्हणून आणले. बरोबर. मग आपल्याला ह्या 3 स्टेप आपल्याला बघायच्या. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. शोधलेल्या अकाउंटला क्लासिफिकेशन करायचं पर्सनल, रिअल, नॉमिनल आणि दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार त्यांचे डेबिट क्रेडिटचे नियमचा वापर करून कोणत्या अकाउंटला डेबिट व कोणत्या अकाउंटला क्रेडिट हे आपल्याला इथं काय करायचे ठरवायचे. तर बघू आता आपण कसं करायचं. मग ह्या ज्या दिलेली जी एंट्री आहे याच्यामध्ये आपण 2 अकाउंट आपल्याला शोधायचे. काय कॅश आणली, कॅपिटल म्हणून आणल्या जाते बिझनेस सुरू करताना, म्हणून पहिलं अकाउंट तिथे येतं कॅपिटल अकाउंट. पहिला अकाउंट येतं कॅपिटल आणि दुसरं कॅश येते बिझनेस मधून मध्ये म्हणून कॅश. कॅश हे रिअल आहे. रिअल अकाउंटचा नियम सांगतो जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला आपण डेबिट द्या. आणि कॅपिटल पर्सनल मध्ये जातं. पर्सनलचा नियम सांगतो जे ज्याला कोणाला काही द्यायचे त्याला क्रेडिट द्या. कॅपिटल हे आपलं संस्थेच्या दृष्टीने देणं असतं म्हणून कॅपिटलला क्रेडिट. मग करू एंट्री. कॅशला डेबिट आहे. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000. आणि नॅरेशन घ्या. बिंग कॅपिटल रिसिव्ड. बिंग कॅपिटल रिसिव्ड. ठीक आहे, झालं. ही एंट्री झाली. ही एंट्री टॅलीत टाकायची असेल आपल्याला तर आपल्याला हे दोन्ही अकाउंट टॅलीमध्ये तयार असणं गरजेचं आहे. म्हणून मग कॅश तर ऑलरेडी टॅली तयार सुरू झाल्याबरोबर किंवा कंपनी नवीन क्रिएट केल्याबरोबर तयार होत असतं कॅश इन हँड या ग्रुपच्या अंडर. कॅपिटल अकाउंट तयार करायला लागेल आपल्याला. त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल कॅपिटलला सांगा. कॅपिटलचा ग्रुप काय द्याल? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, बरोबर. बघा त्याला आपण कॅपिटल अकाउंट देऊ. झाली ही एंट्री आपली पूर्ण झाली. कॅश टू कॅपिटल. पुढे जाऊ. पुढची एंट्री आहे 2/7ची. परचेस फर्निचर ऑफ ₹20,000. 20,000चं फर्निचर परचेस. फर्निचर ही आपली ऍसेट आहे, तो काय आपला माल नाही. मग फर्निचर परचेस केलं म्हटल्यानंतर ऍसेट परचेस झाली म्हणून एक अकाउंट येणार ऍसेट्स आणि दुसरं एक अकाउंट येणार कॅश, कारण कॅश मध्ये आपण परचेस केलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही ऍसेट आहे आपल्या, कॅश आणि फर्निचर, म्हणून रिअल अकाउंट येईल त्याला. आणि रिअल अकाउंट सांगतो जे येतं त्याला डेबिट, त्याला क्रेडिट. या ठिकाणी फर्निचर परचेस झालं म्हणून फर्निचर आपल्याकडे येतं, फर्निचरला डेबिट आणि त्याच्या बदल्यात आपण कॅश पेड करतो म्हणून कॅशला क्रेडिट. मग दोन्ही आपल्याला डेबिट क्रेडिट समजलेलं आहे. करू एंट्री. कॅश अकाउंट फर्निचर अकाउंट डेबिट 20,000. फर्निचर अकाउंट डेबिट 20,000 टू फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 20,000. फर्निचर अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000. बिंग फर्निचर परचेस. नरेशन घ्या. बिंग फर्निचर परचेस झालं. पुढे याला आपल्याला ग्रुप द्यायचा. फर्निचर अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. कॅश ऑलरेडी असतं म्हणून कॅशला देण्याची गरज नाही. फर्निचरला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल.
सांगा फर्निचरला काय ग्रुप येईल? फिक्स असेट. फिक्स असेट. आपले ॲसेट आहेत म्हणून त्याला फिक्स असेट हा आपण ग्रुप देणार आहे आणि कॅशला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण पुढच्या स्क्रीनवर. पुढची एंट्री 31/7 कॅश परचेसेस ₹35,000. कॅश परचेस, रोखीत परचेस झालं. परचेस म्हटलं की एक अकाउंट परचेस आणि कॅश आहे म्हटल्यावर दुसरं कॅश. बरं, पहिलं कॅश अकाउंट आणि दुसरं परचेस, दोन अकाउंट आपल्याला आले. दोन्ही अकाउंट हे रिअल मध्ये येतात कारण दोन्ही आपल्या ॲसेट आहे. परचेस गुड्स हे पण आपले ॲसेट आहे आणि कॅश पण आपली ॲसेट. या ठिकाणी एक ॲसेट आपल्याकडे येणार आहे, ते एक आपल्याकडून जाणार. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून परचेसला डेबिट आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट. जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. करा माहिती, परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट 35,000 टू कॅश अकाउंट 35,000 टू कॅश अकाउंट 35,000. being cash purchases, being cash purchases झाली एंट्री. आता याच्यामध्ये जे आलेले नवीन अकाउंट आहे ते म्हणजे परचेस, आणि परचेसला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल परचेसला? सांगा, परचेसचा ग्रुप काय सांगितलं पाहिजे, सर्वांचं लक्ष पाहिजे, सर्वांनी सांगितलं पाहिजे. परचेस अकाउंट. परचेस अकाउंट एकानेच नाही, सर्वांनी. परचेस अकाउंट. आणि कॅश ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे म्हणून त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री बघा, एक आठची. परचेस गुड्स फ्रॉम भाटे कॉम्प्युटर्स ऑफ ₹42,000. 42,000 रुपयाचा माल भाटे कॉम्प्युटर कडून परचेस. आता कसा परचेस केला दिलेलं नाही, मग तुम्हाला सांगितलेलं आहे की जर काहीच सांगितलेलं नसेल आणि पार्टीचं नाव जर आलं तर तो उधारीवर आहे असं आपण काय करायचं, ग्राह्य धरायचं. उधारीवर म्हटल्यावर परचेस मध्ये पहिलं अकाउंट येणार परचेस अकाउंट आणि दुसरा अकाउंट येणार एक तर पार्टी किंवा कॅश. मग पार्टी इधर कॅश नाही, रोखीत व्यवहार नाही म्हटल्यावर कॅश नाही येणार, पार्टी येणार, भाटे कॉम्प्युटर. परचेस मध्ये परचेस अकाउंट रिअल मध्ये येईल कारण की ती आपली ॲसेट आहे परचेस गुड्स, आणि भाटे कॉम्प्युटर पर्सनल मध्ये. जे येतं त्याला डेबिट द्या. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला आपण डेबिट देणार, आणि राहिला भाटे कॉम्प्युटरला आपण काय देणार, क्रेडिट, कारण की त्याला आपल्याला पैसे देणं आहे आणि कोणाला काही द्यायचंय तर त्याला क्रेडिट द्या असं पर्सनल अकाउंट सांगतं. करू एंट्री. परचेस अकाउंट डेबिट 42,000, परचेस अकाउंट डेबिट 42,000 टू भाटे कॉम्प्युटर्स अकाउंट 42,000 टू भाटे कॉम्प्युटर्स अकाउंट 42,000. being credit purchases, being credit purchases. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री स्क्रीनवर आहे तुमच्या. 2/8/92 सोल्ड गुड्स टू कामदार अँड सन्स. माल विकलाय, कोणाला विकला? कामदार अँड सन्स. कसा विकला सांगितलेलं नाही, मग आपला नियम ठरलेला, काहीच सांगितलेलं नाही, पार्टीचं नाव आलं तर तो उधारीवर पकडायचं. आता सेल्स अकाउंट आपल्याला इथं तयार करायचंय. पहिला सेल्स माल विकला म्हटलं पहिलं येणार आहे सेल्स अकाउंट, बरं, आणि दुसरं अकाउंट येतं एक तर पार्टी किंवा कॅश. सेल्स मध्ये पहिलं अकाउंट ठरलेलं आहे सेल्स, आणि दुसरं पार्टी किंवा कॅश. मग पार्टी आलेली इथं पार्टी, कामदार आणि सन्स. ठीक आहे, रोखीत असेल तर कॅश, उधारीत असेल तर पार्टी. जा सेल्स हा रिअल मध्ये अकाउंटिंग, कारण सेल्स गुड्स हा आपला ही आपली ॲसेट आहे आणि ॲसेटचा अकाउंट असतं रिअल अकाउंटच्या नियमानुसार जे जातं त्याला क्रेडिट. सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट, आणि कामदार आणि सन्सला काय येणार, डेबिट येणार, कारण की त्याच्याकडून आपल्याला भविष्यात पैसे घेणार. करू एंट्री. कामदार अँड सन्स अकाउंट डेबिट 2800 रुपये टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 2800. being
credit sales, being credit sales. झाली एंट्री झाली. एंट्री आपल्याला टॅली टाकायची, तर हे दोन्ही अकाउंट आपल्याकडे तयार पाहिजेत. मग त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. कामदार अँड सन्सला काय ग्रुप द्याल मग सांगा. कामदार अँड सन्सला ग्रुप काय द्याल? सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स, कारण की उधारीवर माल ज्यावेळेस विकतो तो आपला डेटर्स असतो. आणि सेल्सला काय येणार? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंटला कोणता ग्रुप येईल? तर सेल्स. त्याच नावाने ग्रुप आहेत. ठीक आहे. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. 31/8/92 ची आपली एंट्री आहे. डिपॉझिटेड इंटू बँक ₹50,000. बघ, डिपॉझिटेड इंटू बँक ₹50,000. काय डिपॉझिट केलं? तर पैसे डिपॉझिट केले, कॅश डिपॉझिट. मग कॅश डिपॉझिट केली म्हटल्यानंतर एक कॅश अकाउंट आणि दुसरं बँक अकाउंट, असे दोन अकाउंट आपले इथं येणार आहेत. पहिलं बँक आणि दुसरं कॅश. कॅश डिपॉझिट. ज्यावेळेस बँकेत पैसे जातात, कॅश जाते, त्यावेळेस कॅशला काय असतं? क्रेडिट असतं आणि बँकेला डेबिट. मग करू एंट्री. बँक अकाउंट डेबिट 50,000 टू कॅश अकाउंट 50,000. बँक अकाउंट डेबिट 50,000 टू कॅश अकाउंट 50,000. being cash deposited into bank. Being cash deposited into bank. आता या ठिकाणी बँकेचं अकाउंट नव्याने आलंय, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल बँकेला? बँकेला ग्रुप येईल बँक अकाउंट. सेम बँक अकाउंट या नावाने ग्रुप आहे म्हणून बँक अकाउंट. आणि कॅश ऑलरेडी तयार असतं म्हणून कॅशला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. 1/9 ची एंट्री. पेड टॅक्सेस ₹20,000. टॅक्सेस पेड. टॅक्सेस हा आपला खर्च आहे. खर्चाच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं खर्चाचं. पहिलं अकाउंट येतं खर्चाचं आणि दुसरं अकाउंट येतं कॅश. कारण की खर्च हा कशात पेड केला जातो? कॅश मध्ये. बघा, दुसरा अकाउंट येणारी कॅश. लक्षात घ्या. इथं बँक किंवा कॅश असं इथं असं. ठीक आहे. झालं. आता खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं डेबिट द्या म्हणून टॅक्सेसला काय येणार? डेबिट येणार. आणि कॅश या ठिकाणी जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं दिलं जातं त्याला क्रेडिट द्या म्हणून कॅशला क्रेडिट येणार. डेबिट आणि क्रेडिट सापडलं आपल्याला. करू एंट्री आपण. टॅक्सेसला डेबिट. टॅक्सेस अकाउंट डेबिट 20,000. टॅक्सेस अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000. being taxes paid. being taxes paid. आता या ठिकाणी टॅक्सेस हे अकाउंट नव्याने आहेत, त्याला ग्रुप द्यावा लागेल. तो खर्च आहे आणि खर्चाला दोनच ग्रुप आहे, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस उत्पादनाची काही संबंध नाही याचा, म्हणून याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ग्रुप देणार. कॅश तर ऑलरेडी असतं म्हणून कॅशला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे. झाली एंट्री. पुढची एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे 2/9 ची. 2/9/1992. कॅश सेल्स फॉर डे ₹7,000. कॅश सेल्स दिवसाचा 7,000चा सेल जा काउंटर सेल, त्यालाच काय म्हटलं जातं? कॅश. कॅश सेल म्हटलं, सेलची एंट्री म्हटली की एक अकाउंट सेल्स आणि दुसरं पार्टी किंवा कॅश. दुसरं पार्टी किंवा कॅश. बरं, कॅश सुरुवातीला आलं इथं म्हणून कॅश घेतलं आणि दुसरं सेल्स. सेलच्या एंट्री ठरलेलं एक अकाउंट सेल्स आणि दुसरं एक तर पार्टी किंवा सेल्स कॅश. हे दोनच पर्याय. ठीक आहे. दोन्ही रिअल आहे. एक आपल्याकडे येणारे एक जाणारे. सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातो आणि कॅश आपल्याकडे येते. जे येतं त्याला डेबिट द्या म्हणून कॅशला डेबिट आणि माल जातो म्हणून मालाला क्रेडिट. मग देऊ करू एंट्री आपण. कॅशला डेबिट आहे. कॅश अकाउंट डेबिट 7,000. कॅश अकाउंट डेबिट 7,000 टू सेल्स अकाउंट 7,000. being cash sales. being cash sales.
आता ह्या एंट्रीत आलेले जे दोन्ही अकाउंट आहे याला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, कारण हे ऑलरेडी याच्या अगोदर येऊन गेलेले आहे, त्यामुळे त्याला ग्रुपिंग करण्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री, रिसिव्ड ग्रॉस चेक ₹27,000 फ्रॉम कामदार अँड सन्स इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. हा शब्द आला तर समजायचं या एंट्रीत आपण एक तर डिस्काउंट दिला किंवा आपल्याला मिळाला. पैसे रिसिव्ड होत असेल तर आपण डिस्काउंट देतो आणि पैसे पेड करत असेल तर आपल्याला डिस्काउंट मिळतो. आता इथं पैसे रिसिव्ड होतात म्हणजे आपल्याला डिस्काउंट द्यावा लागणार. ठीक आहे, किती द्यायचं आहे आपल्याला मागची एंट्री त्यासाठी बघावं लागेल. बघा, सेलची एंट्री आहे 2/8 ला आपण याला सेल्स केला होता कामगारांच्या संस्थला 28,000चा, त्याच्याकडून 27,000चा चेक मिळाला म्हणजे 1,000 आपण त्याला डिस्काउंट देतो. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं या एंट्रीत आपल्याला 3 अकाउंट येणार आहे. पहिला अकाउंट येतोय ग्रॉस चेक दिला 27,000चा म्हणून बँक अकाउंट 27,000. दुसरा अकाउंट असणार आहे कामदार अँड सन्स, टोटल त्याला देणं होतं 28,000. आणि तिसरं अकाउंट असणार आहे डिस्काउंट पेड ₹1,000, कारण की या दोघांमधला डिफरन्स हा असणार आहे डिस्काउंट. ठीक आहे, करू एंट्री आपण. बँकेत पैसे येतात, कॅश येते म्हणून कॅशला डेबिट, ते कुठे येतात बँकेला डेबिट येणार. आणि डिस्काउंट हा आपला खर्च आहे आणि नॉमिनल अकाउंट सांगतं खर्चाला डेबिट म्हणून डिस्काउंटला पेडला पण आपण काय देणार डेबिट. करू एंट्री. मग 2,000ला डेबिट आणि राहिलं कामदार अँड सन्स त्याला क्रेडिट. बँक अकाउंट डेबिट 27,000, बँक अकाउंट डेबिट 27,000, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000 टू कामदार अँड सन्स, 28,000 टू कामदार अँड सन्स 28,000. being cash received in full settlement of account. कॅश ऐवजी इथं चेक म्हणा, चेक रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बरं, इथे कॅश म्हणू नका, इथे चेक म्हणा. जा, आता ह्या एंट्री मध्ये आलेला अकाउंट बँकचा ऑलरेडी आलाय, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. डिस्काउंट पेड हे नव्याने आहे. डिस्काउंट पेड आपला खर्च आहे आणि खर्चाला दोनच अकाउंट असतात, दोनच ग्रुप असतात, एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. हा इनडायरेक्ट मध्ये येईल म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कामदारांचं त्याच्या अगोदर आलेलं आहे त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. एंट्री पूर्ण झाली, ग्रुपिंग झालं. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपण आता. पुढची एंट्री आहे 210 बँक. पेड फॉर रिपेरिंग ऑफ फर्निचर ₹1500. रिपेरिंग, फर्निचरचं रिपेरिंग. कशाचं रिपेरिंग केलं ते महत्वाचं नाही, रिपेरिंग झालं म्हणून रिपेरिंग अकाउंट एक येणार. कोणतं अकाउंट येणार? रिपेरिंग. आणि दुसरं येणार कॅश अकाउंट. बरं, दुसरं कोणतं येणार? कॅश अकाउंट. एक रिपेरिंग आणि कॅश. खर्च झाला तर खर्चाच्या याच्यामध्ये खर्चाला डेबिट येणार म्हणजेच रिपेरिंगला डेबिट येणार. आणि कॅश खर्चाच्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. करू एंट्री. रिपेरिंग अकाउंट डेबिट ₹1,500 टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट ₹1,500. being cash paid for repairing of furniture, being cash paid for repairing of furniture. फर्निचरच्या रिपेरिंग साठी आपण काय केलं? कॅश पेड. आता या ठिकाणी रिपेरिंग हा आपला खर्च आहे आणि खर्चाला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल त्या रिपेरिंगला, कारण नव्याने खर्चाला ग्रुप द्यायचा. कोणता ग्रुप देणार खर्चाला? खर्चाला दोन ग्रुप असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये आणि कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही. झालं, ग्रुपिंग झालं, एंट्री झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जावं लागेल.
पेड टू भाटे कॉम्प्युटर ऑफ ₹40,000 बाय चेक इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. पुन्हा तो शब्द आला, इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. मग आपल्याला मागची एंट्री बघावी लागेल. आली तुमच्या समोर मागची एंट्री. 1/8 भाटे कॉम्प्युटरला आपण भाटे कॉम्प्युटर कडून आपण परचेस केला होता माल 42,000 आणि आपण त्याला 40,000 रुपये देतो आणि त्याला सांगतोय बाकीचा डिस्काउंट. बरं, मग आता आपल्याला इथं 3 अकाउंट डिस्काउंट. आता ह्या ठिकाणी काय होतंय, आपल्याला डिस्काउंट मिळतोय. लक्षात घ्या, पेड करतोय आपण पैसे, पण पैसे कमी पेड करतोय, मग आपला फायदा होतोय. म्हणून डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट येणार आहे. डिस्काउंट रिसिव्ड. मग आपण एक एक अकाउंट शोधू. आता 3 अकाउंट येणार आहे. पहिले फुल सेटलमेंट, पहिले येते भाटे कॉम्प्युटर्स, 42,000 रुपये त्याला देणे. आपण त्याला चेकने पैसे दिले, बँकेतून 40,000 रुपये जाता म्हणून दुसरं बँकेचं अकाउंट घे. आणि तिसरं डिस्काउंट, दोघांमधला फरक. आणि कोणता डिस्काउंट? हा रिसिव्ह आपल्याला मिळाला, आपला फायदा. बरं झाले, 3 अकाउंट आपले निघाले, भाटे कॉम्प्युटर्स, बँक आणि डिस्काउंट रिसिव्ह. आता आपण बँक अकाउंट आणि डिस्काउंटच्या बाबत विचार करू, त्याचं डेबिट किंवा क्रेडिट शोधू. बँकेतून पैसे जात आहेत, जे जातं त्याला क्रेडिट द्या असं आपल्याला रिअल अकाउंट सांगतं. म्हणून बँकेतून पैसे जातात, बँकेला क्रेडिट. आणि डिस्काउंट मिळतो, फायदा होतोय, तो नॉमिनल मध्ये येतं. डिस्काउंट रिसिव्ड नॉमिनल अकाउंट सांगतं. खर्च झाला तर डेबिट, फायदा झाला तर क्रेडिट. मग फायदा होतोय म्हणून फायद्याला क्रेडिट. मग हे 2 क्रेडिट आपल्याला सापडले. राहिला भाटे कॉम्प्युटर, त्याला डेबिट. ठीक, करू एंट्री. मग भाटे कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 42,000. भाटे कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 42,000 टू बँक अकाउंट 40,000. टू बँक अकाउंट 40,000 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2,000. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 2,000. बिंग नरेशन घ्या. being check paid in full settlement of account. being check paid in full settlement of account. जा, एंट्री पूर्ण झाली. आपल्याला ग्रुपिंग करायचे. भाटे कॉम्प्युटर ऑलरेडी वरच्या एंट्रीत आलाय, 1/8 ला त्याला ग्रुप दिलाय. बँक ऑलरेडी वरती आलेला आहे, त्याला पण आपल्याला ग्रुपिंग केलेला आहे. आता राहिला डिस्काउंट रिसिव्ह. मगाशी जो आला तो डिस्काउंट पेड होता, तो खर्च होता. हा आपला फायदा, इन्कम आहे. आणि इन्कम साठी सुद्धा 2च ग्रुप येतात, एक डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट इन्कम क्वचित प्रसंगी येतो, म्हणजेच हा इन्कम आहे इनडायरेक्ट इन्कम, मग देऊ त्याला ग्रुप इनडायरेक्ट इन्कम. ठीक आहे, झालं. एंट्री झाली, ग्रुपिंग झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. आता पुढची एंट्री 1/11/92. पेड टू श्री नागेशराव फॉर कॅरेज ऑफ गुड्स ₹1,400. नागेशरावला पैसे पेड केले, पण कशाचे पेड केले? कॅरेजचे पेड. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च, मालाच्या वाहतुकीचा खर्च. आणि मी तुम्हाला सांगितलंय, आणि हे पैसे आपण कोणताही खर्च आपण पेड करतो तो कॅश मध्येच करतो. तिथं काही सांगितलेलं असो किंवा नसो, खर्च हा पेड होतो तो कॅश मध्ये होतो. म्हणजे एक अकाउंट तिथं खर्चामध्ये कॅश अकाउंट आलेलं असतं. आता एकच शोधायचं असतं, बरोबर. आता इथं आपल्याला दिसतंय श्री नागेशराव दिसतो, कॅरेज दिसतं आणि कॅश दिसतो, पण यातले आपल्याला 2च अकाउंट घ्यायचे. कॅशचा व्यवहार म्हटल्यानंतर त्यात पार्टीचं नाव आलं तर पार्टीचं नाव घ्यायचं नाही, असं तुम्हाला मी क्लिअर कट सांगितलं. म्हणून नागेशरावचं अकाउंट आपण इथून वगळून टाकतोय. राहिलं कॅरेज अकाउंट आणि कॅश अकाउंट. कॅरेज हा आपला खर्च आहे, आणि खर्च असल्यामुळे नॉमिनल अकाउंट सांगतो खर्चाला डेबिट द्या. मग कॅरेजला डेबिट आलं, आणि खर्चाच्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते 1,400 रुपये. कॅश गेली तर रिअल अकाउंट सांगतो जे जातं त्याला क्रेडिट द्या. म्हणून कॅशला क्रेडिट सापडलं आपल्याला. डेबिट क्रेडिट, कॅरेजला डेबिट आणि कॅशला क्रेडिट. करू एंट्री आपण. करा एंट्री. कॅरेज अकाउंट डेबिट 1,400 रुपये. कॅरेज अकाउंट डेबिट 1,400 रुपये टू कॅश अकाउंट 1,400 रुपये. टू कॅश अकाउंट 1,400 रुपये. being carriage paid to Sri Nageshrao. being carriage paid to Sri Nageshrao.
नागेशरावला आपण कॅरेज काय केलं, पेड. आता या ठिकाणी कॅरेज हे अकाउंट नव्याने आलेले, नव्याने आलेला असल्यामुळे याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. खर्च हा आपला, खर्चाला दोनच ग्रुप आहे, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी संबंधित असलेला खर्च डायरेक्ट, उत्पादनाशी संबंधित नसणारा खर्च इनडायरेक्ट. सांगा मग का कोणता ग्रुप येईल याला? कोण सांगतो कॅरेजला कोणता ग्रुप येईल? डायरेक्ट एक्सपेन्सेस. तो उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. आता आपल्याकडे कॅरेज 3 पद्धतीने, एक येतं कॅरेज इनवर्ड, दुसरं येतं कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे माल वाहून आणण्याचा खर्च, दुसरं कॅरेज आउटवर्ड माल वाहून नेण्याचा खर्च. आणि नुसतं कॅरेज आलं तर याचं काय आपल्याला इनवर्ड आउटवर्ड सांगितलेलं नाहीये, म्हटल्यानंतर आपण माल वाहून आणण्याचा खर्च असं गृहीत धरायचं. तो अकाउंटिंग मध्ये एक बाय डिफॉल्ट सांगितलेलं आहे तसं, म्हणून त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस देतो. नुसतं कॅरेज आलं तरी डायरेक्ट एक्सपेन्सेस, कॅरेज इनवर्ड आलं तरी डायरेक्ट एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड आलं तरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. स्पेसिफिक सांगितलेलं असेल तर आपण त्याला ग्रुप बदलणार. ठीक आहे, जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री तुमच्या समोर 2/12/92. रिसिव्ड फ्रॉम श्री सावंत कमिशन ऑफ ₹2300. सावंत कडून कमिशन मिळालं. आता ह्या कशात मिळालं? ते कॅश मिळालं. म्हणजे इथं बघा, आपल्याला अकाउंट जर वेगळे करायचे म्हटलं तर पहिलं आपल्याला दिसतंय श्री सावंत, दुसरं दिसतंय कमिशन कारण की तो आपला फायदा झाला, आणि तिसरी कॅश येते म्हणून कॅश. आता 3 तर अकाउंट आपल्याला ठेवता नाही येणार, बरोबर. कॅश मध्ये व्यवहार आहे आणि पार्टीचा अकाउंट आपण इथून काय करतो मग अशा वेळेस वगळतो. म्हणून श्री सावंतचा अकाउंट आपल्याला काढून टाकावं लागेल. राहिले कोणते? कमिशन आणि कॅश. कमिशन आणि कॅश. कमिशन आपला खर्च आहे, आपला इन्कम आहे, आणि कॅश ही आपली ऍसेट आहे. इथे कॅश आपल्याला मिळते म्हणून रिअल अकाउंट सांगतो जे येतो त्याला डेबिट द्या, म्हणून कॅशला काय दिलं जाणार? डेबिट दिलं जाणार. आणि कमिशन रिसिव्ड आहे, इथं जरी कमिशन म्हटलं आपण रिसिव्ड म्हणा, कमिशन मध्ये पेड पण असते. कमिशन रिसिव्ड हा आपला इन्कम आहे, इन्कम असल्यामुळे तो जातो नॉमिनल मध्ये, आणि नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला डेबिट, फायदा झाला क्रेडिट. कमिशन आपला फायदा आहे म्हणून फायद्याला काय दिलं जाणार? क्रेडिट. करू एंट्री. कॅशला डेबिट आहे, करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट ₹2300, कॅश अकाउंट डेबिट ₹2300 टू कमिशन अकाउंट, टू कमिशन रिसिव्ड अकाउंट ₹2300. इथं स्पष्ट तसं म्हणत चला, अकाउंट त्या नावाने ते तयार होईल ऑटोमॅटिकली. म्हणजे बरोबर, बिंग रिसिव्ड कमिशन फ्रॉम श्री सावंत, बिंग रिसिव्ड कमिशन फ्रॉम श्री सावंत. आता या ठिकाणी कॅश तर ऑलरेडी आलेला असतं, त्यामुळे कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, पण कमिशन हे आपल्याला नवीन अकाउंट असल्यामुळे त्याला आपण ग्रुप देतो आहे. आणि त्याला कोणता ग्रुप देणार आपण? तर इनडायरेक्ट इन्कम. तो आपला इनडायरेक्ट इन्कम आहे, लक्षात घ्या. आणि कॅशला आपल्याला ग्रुप द्यायचा नाही. ठीक आहे, झाली एंट्री. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपली 1/12. पेड टू दैनिक लोकमत फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹5,000 दैनिक लोकमतला काय केले? पेड केले. कशाची पेड केली? ऍडव्हर्टाइजमेंट. पुन्हा ह्या एंट्री मध्ये पुन्हा कन्फ्युजन. पुन्हा आपल्याला एक दैनिक लोकमतचा अकाउंट आपल्याला दिसतंय. ऍडव्हर्टाइजमेंट हा आपला खर्चाचा अकाउंट आपल्याला दिसतंय, आणि त्या खर्चाच्या बदल्यात आपल्याकडून जाते कॅश. कॅशचा अकाउंट आपल्याला दिसतंय. तुम्हाला सांगितलेलं आहे कॅशचं ट्रान्झॅक्शन आलं कोणतं असो, खर्चाचा असो, माल विक्रीचा असो, माल परचेसचा असो, ऍसेट विक्रीचा असो, ऍसेट परचेसचा असो, त्याच्यामध्ये कॅश आली, एक अकाउंट कॅश जर आलं तर दुसरं पार्टी येणार नाही. दुसरं ते ऍसेट येईल, गुड्स येईल किंवा खर्च येईल.
मग दैनिक लोकमत इथे येणार नाही, तो फसवण्यासाठी शब्द घेतलेला म्हणजे टाकलेला. ठीक आहे. झालं. राहिले दोन अकाउंट, ऍडव्हर्टाइजमेंट आणि कॅश. ऍडव्हर्टाइजमेंट खर्च आहे, नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला, डेबिट द्या म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटला काय देऊ आपण, डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट. आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट म्हणून कॅशला क्रेडिट टू कॅश अकाउंट क्रेडिट 5000. डायरेक्शन घ्या, बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड टू दैनिक लोकमत. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड टू दैनिक लोकमत. ठीक आहे. आता या एंट्री मध्ये एक नवीन अकाउंट आलं ते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. फर्स्ट टाइम आलं, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. तो खर्च आहे आणि खर्चाला दोनच अकाउंट ग्रुप आहे, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असा ग्रुप देतोय. 1 वाजता येणार आहे, मी नाही ना घरी. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण त्याला ग्रुप देतोय. बाकी कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, कॅश अकाउंट ऑलरेडी आलेला असतं. ठीक आहे. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या स्क्रीनवर. सोल गुड्स टू कामदार अँड सन्स ऑफ ₹82,000. 82,000 रुपयेचा माल कामदार अँड सन्सला विकला. सेल झाला का पहिलं अकाउंट ठरलेलं आहे आपलं सेल्स अकाउंट. सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स अकाउंट. आणि दुसरं अकाउंट ला पर्याय आहे, तो म्हणजे एक तर कॅश किंवा पार्टी. आता हे कॅश मध्ये व्यवहार नाही दिसतंय सरळ सरळ, पार्टीचं नाव आलं म्हटल्यावर पार्टी दुसरं अकाउंट असणार. सेल्स मध्ये सेल्स गुड्स ही आपली ऍसेट आहे आणि ऍसेटचा नियम आहे, ऍसेटचं अकाउंट आहे रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या. सेल्स मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट. मालाला काय येतं, क्रेडिट. आणि कामदार अँड सन्स याला आपल्याला याच्याकडून पैसे आपल्याला घ्यायचे असतात म्हणून त्याला आपण काय देणार, डेबिट. करू एंट्री आपण. कामदार अँड सन्स अकाउंट डेबिट. कामदार अँड सन्स अकाउंट डेबिट 82,000. कामदार अँड सन्स अकाउंट डेबिट 82,000 टू सेल्स अकाउंट. माल आपल्याकडून जातो म्हणून सेल्सला काय येणार, क्रेडिट येणार. टू सेल्स अकाउंट बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. आता ह्या एंट्री मध्ये आलेले जे दोन्ही अकाउंट आहे, दोन्ही अकाउंट याच्या अगोदर ऑलरेडी आलेले, कामदार सन्स पण आलेला आणि सेल्स पण आपला आलेला आहे. बरं, म्हणून या दोघांना आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपला हा जर्नलचा 12वा आणि शेवटचा प्रॉब्लेम पूर्ण झाला. पुढच्या बॅच मध्ये आपण त्याची टॅलीमध्ये एंट्री करून बॅलन्सेस काढू. बॅलन्सेस आपले मॅच होत आहेत ते बघू आणि मग पुढच्या टॉपिक कडे आपल्याला जाता येईल. लेजर हा आपला पुढचा टॉपिक राहील. लॉकडाऊन आपलं वाढतंय बरोबर. सगळ्यांनी घरीच राहा, सुरक्षित राहा. वेळ आहे तुमच्याकडे तर तुम्ही बॅच अटेंड करा. जरी तुमचं प्रॅक्टिकल नाहीये तरी पण तुमचं प्रॅक्टिकल खूप लवकरच पूर्ण होईल. आपण थेरॉटिकली तरी कंप्लीट करून घेऊ. थेरीमध्ये आपलं जर्नल आहे, लेजर आहे, ट्रायल बॅलन्स आहे, फायनल अकाउंट आहे आणि तेवढा वेळ आपल्याला पुढे वाचणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आता आपण इथं आज थांबतोय, आपलं लेक्चर आज थांबवतोय. पुढचं लेक्चर डायरेक्ट सोमवारी होईल. तुम्हाला सांगितलं आपण आठवड्यातून 4 दिवस लेक्चर घेणार आहे, त्यामुळे पुढचं लेक्चर डायरेक्ट सोमवारी 12 वाजता राहील. ठीक आहे.